शिरोळ पंचायत समितीच्या सभापतीपदी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सदस्य मिलिंद कुरणे तर उपसभापतीची मनीषा कदम यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली। पंचायत समितीच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात दुपारी 2 वाजता झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने कुरणे व कदम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवड जाहीर होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जोरदार टाळ्यांच्या गजरात नूतन सभापती व उपसभापतींचे स्वागत केले। यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। निवडीनंतर पंचायत समिती परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। अलीकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिरोळ पंचायत समितीच्या 14 जागांसाठी मतदान झाले होते। या निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने 10 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर विरोधी आघाडीतील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी व उभाटा सेनेचे महाविकास आघाडीला 4 जागांवर समाधान मानावे लागले। यंदा पंचायत समितीच्या सभापतीपदाची जागा अनुसूचित जाती प्रवर्गांसाठी आरक्षित असल्याने अब्दुलाट मतदारसंघाचे सदस्य मिलिंद कुरणे यांना सभापतीपदाची संधी मिळाली, तर शिरडोन मतदारसंघाच्या सदस्या मनीषा कदम यांची उपसभापतीपदी निवड झाली। या निवडीच्या वेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हासदादा पाटील, रणजित कदम, प्रमोददादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मल्लाप्पा खोत, भवानीसिंह घोरपडे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे बीडीओ विजयकुमार परीट यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल चव्हाण, उत्तरा शिंदे, पंचायत समिती सदस्या सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, बंटी उर्फ प्रतीक पाटील, प्रवीण देसाई, फजे अली पाटील, नाना उपाध्ये, बाबा सोवनकोरे, अविनाश पाटील, राजर्षी मानकापुरे, दीपाली होगले, ज्योती कांबळे, नीलम म्हैसरे तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना नूतन सभापती मिलिंद कुरणे यांनी सांगितले की आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत। या विकासाचा वेग अधिक वाढवण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपसभापती मनीषा कदम यांनीही शिरोळ तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगत ग्रामविकास, पायाभूत सुविधा व लोकाभिमुख योजनांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली। शिरोळ पंचायत समितीवर राजर्षी शाहू विकास आघाडीची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून विकासाच्या दृष्टीने पुढील काळात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मराठी यस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी।